नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. हा आजचा व्हिडिओ म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला पोलीस भरतीमध्ये SRPFला फॉर्म कुठं भरायचा, जागा किती आहेत, कुठल्या SRPF गटला आपल्याला फॉर्म भरता येणार नाही, याच्या विषयावर आपण या टॉपिकवर बोलणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता काही मुलांना कसं असतं, जिल्हा पोलीसला आपलं ग्राउंड पडत नाही म्हणून SRPकडे वळतात. तर SRPFमध्ये एकूण 20 गट आहेत. त्यामध्ये सगळ्याच गटाला काही वर्षी जागा आलेल्या नाही, परंतु 12, 13, 14 गटाला काहीतरी जागा आलेत. मग त्यामध्ये मिनिमम जास्त जागा कोणत्या गटाला आहेत ते पण पाहू. परंतु अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SRPF गटमध्ये आपण फॉर्म भरू शकत नाही असा कोणता गट आहे ते पहा. आता त्यामध्ये म्हटलं 17 गट नंबर 17 चंद्रपूर, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर गोंदिया गट नंबर 15 आणि त्यानंतर अमरावती गट नंबर 18. या 3 SRPF गटात आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. फक्त त्या जिल्ह्यातील मुलंच तिथं फॉर्म भरू शकतात. हा विषय क्लिअर झाला. आता दुसरा म्हणजे की गट सर्वात जास्त जागा कुठल्या कुठल्याला आहेत किंवा आपण सर्वच बघू की सर्व जागा किती गटात आहेत. ते लय काय जास्त जागा नाही टोटल, परंतु ज्या गटात आहेत ते तुम्हाला सांगतो मी. वरणगाव नवीन गट SRPF गट झालेला, त्या ठिकाणी 291 जागा आहेत. त्यानंतर पुण्याला 120 आहेत. दौंड गट नंबर 5ला 104 आहेत. 7ला 165 आहेत. गट नंबर 2ला 120 आहेत. गडचिरोली 85, धुळेला 71, कोल्हापूर 31, नागपूर 52, कुसडगाव नगरला 86 जागा. ह्या 13 गटात फक्त यावर्षी जागा आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही यामध्ये चंद्रपूर, अमरावती, गोंदिया या ठिकाणी तर भरू शकत नाही. त्या ठिकाणी भरपूर जागा आहेत, परंतु तुम्हाला भरता येणार त्या जिल्ह्याशिवाय. आता गडचिरोली आणि नागपूर हा कन्फर्म मला बी शोरली नाही की मी त्यात अशी काही टिप दिलेली नाही की बा तुम्ही या ठिकाणी भरता येणार नाही, परंतु थोडी माहिती घेऊन त्याचा नंतर व्हिडिओ बनवेन मी. आता तुम्ही कुठं फॉर्म भरला पाहिजे SRPFमध्ये, आता त्याच्यावर बोलू आपण. महत्त्वाचं म्हणजे SRPFला किंवा चालकला किंवा कारागृहाला या तिन्ही घटकात जर पाहिलं आपण तर असं काही भरपूर जागा आलेल्या नाहीत. फक्त जिल्हा पोलीसला जास्त जागा आहेत. परंतु ऑप्शन म्हणून आपण SRPFकडे पाहत असतो. परंतु काही मुलांना जिल्हा पोलीसमध्ये 1600 चांगलं पडत नाही, त्यामुळे SRPFकडे त्यांचा कल असतो. 100 मीटर पळणं, गोळा टाकणं आणि 5 किलोमीटर पळणं. 95 पैकी 97, 100 पैकी मार्क घेतात आणि SRPFला भरती होऊन जातात. पण आता जिल्हा निवडायचा कसा आहे SRPFचा, तर मित्रांनो आता सगळ्यांच्या डोक्यात एकच चाललं आहे, वरणगाव नवीन SRPF जिल्हा झालेला आहे, नवीन SRPF गट झालेला आहे, तर सगळे तिकडंच पळत आहेत. 291 पण जागा आहेत. समांतर आरक्षण असून द्या किंवा खुला गट असून द्या, सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आहे, त्यामुळे सगळ्यांचा कल तिथंच आहे. त्यानंतर पुणे गट नंबर 5, गट नंबर 7, गट नंबर 1, 2 या ठिकाणी पण मुलांचा कल जास्त आहे, परंतु त्या ठिकाणी मेरिट जास्त चढतं. आता पुढं बघायला गेलं तर कुसडगाव, मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं नवीन होतं म्हणून भरपूर मुलं गेली, मेरिट हाय गेलं तिथं. त्यामुळे यावर्षी तुम्हाला त्या ठिकाणी देखील चान्स राहणार आहे. कुसडगावमध्ये 86 जागा आहेत. त्यानंतर गट नंबर SRPF गट नंबर पुणे 73 जागा आहेत तिथं. 2ला 1ला 120 आहेत, 2ला 73 आहेत. पण हा टप जिल्हा चालतो. मग धुळे, कोल्हापूर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता येईल, कारण या ठिकाणी 70 आणि एका ठिकाणी 32 जागा आहेत कोल्हापूरला. मग त्या तसा विचार जर केला, मुलांचं माइंडसेट कसं असतंय, व जास्त जागा आहेत चला आपण तिकडे जाऊ, कल जास्त जागेकडे मुलांचा होतो. आणि जिथं कमी जागा आहेत त्या ठिकाणी मोजकेच मुलं येणार, परंतु शोरली जागा मारणारी मुले येतात. त्यामुळं फॉर्म भरताना फक्त विचार करून भरा. आता 15 दिवस झालेत, परंतु अजून देखील जिल्हा पोलीसला कुठं फॉर्म भरलेला नाही. सोलापूर ग्रामीण असेल, पुणे शहर असेल, मुंबई असेल, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर या ठिकाणी 5,000 हजाराकडेच फॉर्म आहेत. अजून देखील जास्त गेलेले नाहीत. सोलापूर 200-300 असा काहीतरी आकडा चालू ग्रामीणला. त्यानंतर पुणे शहरला 3,500-4 हजाराकडे काहीतरी गेलेलं आहे. आता वाढला असेल 2-3 दिवसापूर्वी, मागचं मी सांगतो तुम्हाला. त्यामुळं मुलांचा कल कसा आहे हे पण डोक्यात घ्या. आणि आपला अभ्यास आणि ग्राउंड सगळ्यात मेन मॅटर करतं आहे फॉर्म भरायला, म्हणजे अभ्यास आणि ग्राउंड. तुमची लेखी किती आहे, ग्राउंड किती आहे, याच्यावरच तुम्ही जिल्हा ठरवू शकता. मी कोण सांगणारा जिल्ह्यात नाही किंवा तुमचं कोण सांगणारा जिल्हा घेतो तर कन्फर्म शीट बसून असतं, अजिबात कोणच अंदाज लावू शकत नाही. फक्त तुम्ही तुमचा अभ्यास कसा आहे आणि ग्राउंड कसं आहे याच्यावरच फॉर्म भरू शकता. आणि दुसरं म्हणजे त्या जिल्ह्याला फॉर्म किती आलेत. आता समजा रत्नागिरीला फॉर्म भरतोय मी, तिकडं किती फॉर्म आलेत, जागा किती आहेत, रेशिओ काय आहे, तो बघूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्यामुळं
मुलांचा कल कोणत्या साईडला आहे, मुलं कोणत्या साईडला जात नाहीत हे विचार करून तुम्ही फॉर्म भरा. कन्फर्म आपल्याला सांगता येत नाही की आपण या ठिकाणी भरतो. ज्याची 90+ लेखी, ज्याचं 95-97 ग्राउंड आहेत, त्यानं एक जागा असेल तिथं भरलं तर तुमचं काम 100% होणार आहे. परंतु 70-80% जर असेल तर थोडा विचार करून भर. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच पडेल. पुढील व्हिडिओ आपण मित्रांनो कारागृह या घटकावरती बनवणार आहोत, त्यामुळे आयडीला फॉलो करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.